आज मी ना आरवसाठी त्याचे फेवरेट मोमोज बनवणार आहे। बघा इथं मोमोजची तयारी झाली आहे। त्याला ना मोमोज खूप आवडतात, म्हणून विचार केला की ही इझी आणि टेस्टी रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करावी। तर चला हे हेल्दी मोमोज बनवायला घेऊया। आणि हे मोमोज ना मी गव्हाच्या पिठाचे बनवते आहे। तर बघा मस्त रेसिपी आहे, तुम्हाला पण नक्की आवडेल। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी मी मोमोजची स्टफिंग बनवून घेते। तर इथं बघा तेलामध्ये छान चॉप करून घेतलेला लसूण घातला, अद्रक घातलं बारीक कापून घेतलेलं, नंतर कांदा घातला, तो छान परतून घेतला गुलाबी होईपर्यंत, नंतर भाज्या घातल्या। आणि इथं ना मी भाज्या पत्ताकोबी, गाजर, शिमला मिरची असं घेतलं आहे, त्या पण टाकल्या आणि छान परतून घेतल्या। भाज्या परतत असताना चवीपुरतं मीठ घातलं, नंतर सोया सॉस आणि काळी मिरी पावडर घालून छान व्यवस्थित परतून घेतलं। शेवटी मस्त कांद्याची पात घातली आणि ह्या भाज्या 2 मिनिटं छान मोठ्या गॅसवर परतून घेतल्या की गॅस बंद करायचा। आणि इथं बघा तर मोमोज बनवण्यासाठी इथं मी गव्हाचं पीठ भिजवून घेतलं होतं आणि त्याची मस्त एक पोळी लाटून घेतली आणि त्याच्या अशा छोट्या छोट्या पुऱ्या वाटीने करून घेतल्या। आता याच्यामध्ये आपण स्टफिंग भरूया आणि मोमोज तयार करूया। तर इथं बघा एक एक चमचा मी मस्त स्टफिंग भरून घेतलं आणि याचं छान मोमोज बनवते आहे। हे मोमोज ना आरोहला खरंच खूप आवडतात, तुम्ही बघाच आता तो मोमोज लेअर कसा खुश होतो समोर। तर आता आपला मोमोज रेडी आहे। बाकी पण मोमोज मी असेच करून घेतले आणि एका चाळणीमध्ये स्टीम करायला ठेवले आहे। तर 10-15 मिनिटं स्टीम करायचे आणि इथं रेडी आहे आपले मस्त मोमोज। हे मोमोज ना हेल्दी पण आहे गव्हाच्या पिठाचे असल्यामुळे। आणि इथं बघा आता आरोहची रिॲक्शन। छान झाले, आवडले ना? कसे झाले सांग मला। यम्मी झाले होते? तुला आवडले मम्माच्या हातचे मोमोज? परत करायचे?